तुम्हाला सांगायचं राहिलं की वेगवेगळी औषधी जी निर्मिती होते आयुर्वेदिक औषधी त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तुळसचा वापर केला जातो बरं का. आता हे आहे वांगी. वांगी दाखव. कसं दाखवा. भाजीपाला वर्गीय पीक आहे वांगी. आपण वांगीची लागवड केली आहे तर पाणी देण्यासाठी आपण या ठिकाणी ठिबक सिंचनचा उपयोग करतो आहे. आता वांगीवरती मोठ्या प्रमाणात येणारी कीड कोणती आहे? अळी आहे. अळीचाच मोठ्या प्रमाणात वांगी पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. तर या ठिकाणी जे वांग्याचं उत्पादन घेतो आहे आपण ते आपण गांडूळ खत म्हणजे सेंद्रिय पद्धतीने त्याचं उत्पादन घेतो आहे. रासायनिक खत आपण या ठिकाणी काही दिलेलं नाही आहे. फक्त आपण सेंद्रिय खताचा वापर करतो आहे, गांडूळ खताचा वापर करतो आहे. आणि त्याच्यानंतर कीड अळी व्यवस्थापनासाठी आपण या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करत नाही आहे मोहित. आपण या ठिकाणी जे आपल्याकडे निंबोडी अर्क बनवलेला आहे बघा त्याचा आपण वापर करून याचं या ठिकाणी अळीचं नियंत्रण करणार आहे. अळीचा मोठ्या प्रमाणात वांगी पिकावरती प्रादुर्भाव होतो. बाजारामध्ये आपल्याला वांगी घ्यायला जर आपण गेलो तर आपल्या असं लक्षात येतं चांगले लंबे वांगे आहे, काही कोप लागलेला नाही आहे, अळी लागलेली नाही आहे. म्हणजेच काय की त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा त्यावरती वापर केलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो जर कुठेतरी अळ्यांचं छिद्र पडलेलं असेल तर त्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी कमी वापर केलेला असेल. म्हणून आपण जर आपलं आरोग्य आपल्या परिवाराचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे तर अळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही काय करा, निंबोळी अर्काचा वापर करा. त्याच्यानेही नियंत्रण नाही झालं तर मग आपल्याकडे दशपर्णी अर्क आहे दुसरा पर्याय, ते आपण करू दशपर्णी अर्क. दशपर्णी अर्क म्हणजे 10 वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहे त्यांचा वापर करून ते औषध बनवायचं. ते चांगलं स्ट्रॉंग असतं आणि त्याच्यामुळे सर्व अळ्यांचा नायनाट होतो, सर्व अळ्या नष्ट होतात. म्हणून वांगी पीक आहे, त्याच्यानंतर तुमचं हरभरा पीक आहे की तिच्यावरही अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे अशा पद्धतीनं या दशपर्णी अर्काचा वापर करून आपण काय करतो आहे की आपला जो खर्च आहे त्याच्यामध्ये बचत करून घेऊ शकतो आणि पर्यावरणाचंही संतुलन राखायला त्याच्यामुळे मदत होते. हे बघा फ्लावरिंग म्हणजे फुलंही लागलेले आहे आणि फळांमध्ये देखील रूपांतर वांग्यामध्ये सुरू आहे. पांढरी माशी आहे मागून वांग्याला, कुडुंबी आहे ना, काय आहे ना